ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिशिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं बालविकारणमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सुप्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मुक्तिभेद विभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं हे 6वं प्रकरण आहे, शुद्धखंडन। या शब्दाचा अविद्या नाश करण्यासाठी काही उपयोग नाही असं आता ज्ञानोबा आपल्याला सांगता येईल। ही जी अविद्या आहे ही अविद्या आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याच्या जवळ राहते असं समजतो। अंतःकरणात ती आहे, सगळीकडे भरलेली आहे। ज्ञानोबा आपल्याला सांगतात की ही अविद्या स्वतः सांगते की मी नाहीये, न विद्यते अनया, ती विद्यते म्हणजे उपस्थितच नाही, ती जगात नाहीच आहे। ती स्वतः सांगते मी नाहीये, तर मग आम्ही तिला का विनाकारण आहे आहे म्हणून जायचं। जी वस्तू नाही त्या वस्तूला आम्ही खरं मानतो। मोठा विचित्र प्रकार आहे। जी वस्तूच नाहीये तिला आम्ही खरं मानतो।
आणि जी खरी वस्तू आहे, जी अखंड राहते, तिला आम्ही समजत नाही. असा हा विचित्र प्रकार आपला चाललेला आहे. ज्ञानोबा आपल्याला सांगायले ही जी विद्या आहे ही वाया व्यर्थ आहे. तेव्हा अविद्या, शब्द, अज्ञान, माया वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, यांचा आत्म्याच्या ठिकाणी थोडासा सुद्धा शिरकाव नाही. तेव्हा अविद्येचा आता प्रश्न सोडा. आता ज्ञान आपल्याला आणखी निराळ्या प्रकारच्या दृष्टांतांनी ही अविद्या कशी व्यर्थ आहे, अज्ञान कसं व्यर्थ आहे. प्रश्न असा येतो, ज्ञानोबा या अविद्येचं खंडन करून राहिलेले, शब्दाचं खंडन करताय, परंतु हा शब्द महाउपयोगी आहे आणि ही अविद्या आम्हाला दिसते, भासते, वाटते. याचं काय करायचं? तेव्हा ज्ञानोबा आपल्याला असं सांगणार आहे पुढे की जी अविद्या तुम्हाला भासते, ती अविद्या त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेला जो मलिनपणा आहे, जे अंतःकरण आपलं मलिन झालेलं आहे अनेक गोष्टींनी, त्याच्यामुळे आपल्याला हे अज्ञान आणि अविद्या आलेली वाटतं. परंतु ही अंतःकरणाच्या ठिकाणी आहे, ती आत्म्याच्या ठिकाणी नाही, असं ज्ञानोबा सांगतात. अंतःकरणामध्ये ती अविद्या म्हणजे अज्ञान नाही, मलिनपणा जो आहे, नकळतपणा, घाण जी आहे ती अंतःकरणात भरलेली. म्हणून आम्हाला जी अविद्या अज्ञान वगैरे जे वाटतं ते आमच्या अंतःकरणातल्या मलिनतेमुळे वाटतं. परंतु आत्म्याच्या ठिकाणी ही मलिनताच नाहीये, हा विषय चाललेला आहे. हा ज्ञानोबा 40 ओळी सांगतोय. या 40 ओळीमध्ये पुन्हा ते आपल्याला दृष्टांत देऊन सांगून राहिले. का हीच दरी आहे, का हीच दरी आहे, ही अविद्या जर का आहे तरी निर्धारू का नसाहे, तरी निर्धारू का नसाहे. वरी घटाभावे भोये अंकित दिसे, वरी घटाभावे भोये अंकित दिसे. आता हा दृष्टांत पुन्हा दिसतात ज्ञानोबा. जर खरोखर ही अविद्या आहे असं तुम्ही म्हणता, मग विचार करून पाहिला असताना ती टिकत का नाही, असं ज्ञानोबा विचार काय. तरी निर्धारू का आहे, निर्धार म्हणजे आपला विचार. विचाराच्या जोराने आपण तुला जर पाहायला गेलो तर ती त्या विचारांच्या पुढे टिकतच नाही. विचार हा बुद्धीचा धर्म आहे आणि अविद्या हा मनाचा धर्म आहे. त्यामुळे मनामध्ये निर्माण होणारे हे संकल्प, विकल्प, वेगवेगळ्या प्रकारचे विचार, ही अविद्या आहे. परंतु बुद्धीच्या विचाराने जर शोध घेतला, बुद्धीला जर सांगितलं की हे बुद्धी देवते, तू आम्हाला असं विचाराचं सामर्थ्य दे की ही अविद्या खरी का खोटी, तरी तू सांग आम्हाला. तेव्हा ती बुद्धी असा निर्णय देते की अहो कसली अविद्या वगैरे, काय नाही अविद्या वगैरे, झटका तुला बाजूला. पण आता ज्ञानोबा सांगताय ही का जरी आहे तरी निर्धारू का नसा आहे. मग ती विचाराचा निर्धार म्हणजे विचाराचा जो
आघात येतो का सहन करत नाही. वास्तविक ही विद्या विचाराच्या पुढे टिकत नाही. ज्ञानवानी दृष्टांत काढला ती कशी नाहीये. वरी घटाभावे भोये अंकित दिसे अहंकाराला दिले ज्ञानवानी. एक घट म्हणजे घागर आहे. आता इथे घागर आहे का नाही, म्हणजे इथं घटाचा अभाव आहे, घट नाही, घागर नाही. इथं अभाव म्हणजे नसणं आणि भाव म्हणजे असणं. ज्या जमिनीवर घागर नाहीये म्हणजे घागरीचा अभाव आहे. मग घागरीचा अभाव असताना ती जी जमीन आहे जिच्यावर आम्ही घागर शोधतो ती जमीन जेव्हा घागर मुक्त असते, घट भाव मुक्त असते, त्यावेळेला ती वेगळी असते. आणि घटाचा अभाव झाला, नाहीसा झाला की घट बाजूला केला नाही, मग त्या जमिनीचा काही बदल होतो का? तिथं बदलून जाते का ती? वास्तविक घट ठेवला असताना जमीन तीच आहे आणि तो घट काढून घेतला ती घागर उचलून ठेवली बाजूला, तरी सुद्धा जमीन तीच राहते ना, तशीच राहते ना. जमिनीवर काय फरक पडतो? ज्ञानवाद ते सांगताय की ही जी अविद्या आहे ना, या अविद्येला अधिष्ठान नाही, आधार कुठे ठेवायची वगैरे सांगा तुला. ही अविद्या तसं पाहायला गेलं तर ही अविद्या मोठी विचित्र आहे, कारण ती अनिर्वचनीय आहे म्हणतो, कारण ती वाटते आहे आणि पाहायला गेलं तर सापडत नाही. म्हणून अशी जी वस्तू असते जी आहे पण वाटते नाही पण वाटते, जसा अंधार आहे दिसतो आम्हाला पण पकडायला गेलं तर नाही. म्हणून असे आहे नाही आहे नाही आहे नाही असे जे पदार्थ असतात त्यांना अनिर्वचनीय पदार्थ म्हणतात. अनिर्वचनीय म्हणजे ज्यांच्या समोर मी काही आपल्याला सांगता येत नाही. ते आहे म्हटलं तरी आहे, नाही म्हटलं तरी नाही. काय म्हणावं यांना? म्हणून त्यांना अनिर्वचनीय म्हटलं गेले. ते वचनाच्या बोलण्याच्या पलीकडचे असतात. तशी ही माया अविद्या अज्ञान जे आहे हे अनिर्वचनीय आहे, असे ज्ञान आपल्याला या उदाहरणामध्ये सांगून. समजा एखाद्या माणसाला स्वप्नामध्ये त्याचा मित्र दिसला आणि त्या मित्राबद्दल तो विचार देता, त्यामुळे तो स्वप्नात आला मित्र. स्वप्नात दिसलेला हा मित्र तो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला आढळतो का, दिसते का नाही? अहो मी त्याच्याशी बोललो ना, तो स्वप्नात आला होता ना, त्याला स्वप्नात मी पाहिले ना, त्याने असे कपडे घातले होते, असा असा होता तो. हे जे तुमचं वर्णन आहे हे आहे असं आहे, होता की नाही? तो कळला आम्ही तो. मग आता तो जागृतीमध्ये जागा झाल्यानंतर कुठे गेला? आता जागा झाल्यानंतर तुम्ही किती खटपट केली त्याला शोधण्याचा, तो सापडेल का? तो दिसेल का? तो नाही दिसेल. म्हणजे ज्या स्वप्नावस्थेमध्ये तो आम्ही पाहिला त्यावेळेला होता आहे तो, आणि जी दुसरी आमची अवस्था बदलली, झोप गेली, स्वप्न गेलं आणि जाग आली, तर जागृती ही जी अवस्था आली आम्हाला, या अवस्थेमध्ये तो नाहीये. मग त्याला आहे म्हणावं की नाही म्हणावं? आहे नाही म्हणून त्याला अशी ही अविद्या आहे नाही आहे नाही. तात्पर्य असं की अविद्या ही अनिर्वचनीय आहे असं ज्ञान आपल्याला समजले.
आता आपल्याला ज्ञानाला थोडासा वेगळा विचार सांगा, थोडासा कशी निवड करायची समजून घ्या. या जगामध्ये 3 प्रकारचे वाद चालले माणसांचे. 3 वाद म्हणजे या जगाचं निर्माण करण्यासाठी 3 प्रकार लोकांनी पाळलेले म्हणून वाद म्हणतात त्याला. आपण वाद याद करतो ना. तसा एक वाद आहे अजातवाद. अ म्हणजे नाही, जात म्हणजे जन्म. ज्याचा जन्म झालेला नसतो त्याच्या संबंधाने जेव्हा बोलतो तो वाद असतो त्याच्या संबंधीचा, त्याला अजातवाद म्हणतात. हा अजातवाद वेदांताचा आहे. अजातवाद काय आहे की हे जे ब्रह्म आहे ते जन्मलेच नव्हते पूर्वीपासून आहे. हा आत्मा ब्रह्म परमात्मा चैतन्य हे जे आहे याचा कुठे जन्म झालेला पाहिलं का आपण? आपला जन्म आपण पाहिलेला नाही. किती मागचे आपले किती जन्म झाले ते आपल्याला माहिती. तेव्हा त्या ब्रह्माचा त्या आत्म्याचा जन्म झाला हे आपल्याला काहीच कळायला नाही. तेव्हा झाला, कसा झाला, कुठे झाला काही पत्ता. म्हणून हा अजातवाद आहे. ब्रह्मासंबंधी जे बोलणं, चैतन्यासंबंधीचा चर्चा करणं म्हणजे अजातवादासंबंधीचं बोलणं असतं. तेव्हा आपल्याला आत्म्यासंबंधी तर पुष्कळ सांगून शिकलेले आहे. परंतु आता जेव्हा हा अविद्येचा प्रश्न आला, अविद्येचा प्रश्न आला तेव्हा प्रश्न असा निर्माण झाला की ही जी अविद्या आहे ही अविद्या आम्हाला दिसते, वाटते आहे. उदाहरणार्थ हे जग जे आहे ना, हे जे जग आहे ना ते दिसत की नाही आम्हाला? दिसत. जगाचा अनुभव घेतो आम्ही, मग जगाला नाही म्हणता येईल आम्हाला. अहो ज्या जगाला आम्ही प्रत्यक्ष पाहतो त्याच्यामध्ये वागतो, त्याचा अनुभव घेतो त्या दररोजच्या गोष्टींना, त्या जगाचा अनुभव आम्हाला येतो, मग त्याला नाही म्हणता येत नाही. पण खरोखर जर पाहिलं आत्म्याच्या दृष्टीने बघा, ब्रह्माच्या दृष्टीतून पाहिलं तर जगच नाही. हे आपल्याला चांगल्या पासष्टीमध्ये ज्ञानोबांनी चांगल्याला सांगितलं की हे सगळं जग म्हणजे काय? अरे सगळं चैतन्य तो आत्माच आहे. आत्म्याची रूप आहे ती विविध निर्णय. आता तो आत्मा मला कळला नाही, समजला नाही, दिसला नाही म्हणून आम्हाला ते हे रूप दिसतं. पण ज्याला आत्मा कळलेला आहे, ज्याला आत्मा दिसतोय त्याला हे जग वाटत नाही. म्हणून वर्ग दिसणार हे सगळं जे आत्म्याचं स्वरूप आहे ते वास्तविक विवर्तवाद आहे. विवर्तवाद म्हणजे काय? अंधारात दोरी पडलेली आहे. आता दोरी पडलेली पाहिल्यानंतर अंधारामध्ये ती पाहतो आम्ही आणि आम्हाला साफ वाटला. ते साफ पडलेलं आहे. दोरीला साफ समजणं हे खरं दोरीला जाणणं आहे का? दिसते बाबा मी तर भीती वाटते आम्हाला. अहो दोरी म्हणजे सापच येतो, सापासारखं बेड वाटतो ते असं पडलेलं आहे ना. म्हणजे ज्या वेळेला आम्ही ती दोरी पाहत होतो आता त्या अंधारामध्ये, तेव्हा तो सापच वाटला आणि तो खरा आहे साप असं वाटतो आम्हाला. तेव्हा दोरी नसून साप आहे हे वाटणं त्या वेळेला खरं आहे. कारण त्यामुळे भीती वाटली ना मला.
भय वाटलं त्या दोरीवर. म्हणजे हा झाला विवर्तवाद. म्हणजे दोरीवर आम्हाला सापाचा भास झाला, दोरीवर सापाचा भास होणं आणि तो भास खरा वाटणं, खरं जो साप होता. मग आम्ही आरडा उडाला, भाऊ साप आहे, साप आहे, साप. कोणीतरी बॅटरी घेऊन तो आणि दाखवतो, बघा बरं, अरे इथं दोरी आहे, मला वाटलं साप. आता तुमचा भ्रम नाश झाला. तसं हे जगत जे ना, हे जग म्हणजे दोरीवर जसा तो सापाचा भास होतो, तसा हा भास आहे जीवन. जग खरं नव्हे. जग हे त्या दोरीवर दिसणारा जसा साप, तसं ब्रह्मावर दिसणार हे जगाचं रूप असं द्यावं. याला विवर्तवाद म्हणतात. हा विवर्त आहे. म्हणजे जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही, भलतं दिसतं आणि ते खरं वाटतं. याला म्हणतात विवर्तवाद. आणखी तिसरा वाद आहे परिणामवाद. हा सांख्य तत्वज्ञानाचा भाग. परिणामवाद म्हणजे सांख्यांनी हा सांगितलेला वाद आहे. सांख्य म्हणतात ही एक गोष्ट त्याचा परिणाम आहे. कोणती गोष्ट कशाचा परिणाम आहे? आता आपण पाहतो दही पाहिजे. दही हे कशापासून तयार होतं? दुधापासून. म्हणजे दुधावर जो परिणाम झाला ते दही झालं. मग या दह्याला दूध म्हणायचं का? दुधावर झालेला परिणाम म्हणजे ते दही म्हणायचं. त्याचं काय दूध तर म्हणू शकत नाही तुम्ही, कारण तो बदलून गेले, ते घट्टून गेलेले, पुन्हा ते आंबट झालेले. तेव्हा ज्ञानोबा किंवा अन्य हे जे सांख्यमतवादी आहेत त्यांच्या संबंधी सांगतात की हे सांख्यमतवादी असं सांगतात की मूळ हे जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माचा जो परिणाम आहे, त्याचा जो परिणाम झाला कशावर? या सगळ्या बाह्य जीवावर. ते चैतन्य जेव्हा पसरलं सगळीकडे आणि त्या चैतन्यामध्ये जेव्हा असं वाटलं की मी एक आहे, अनेक होईल, असा संकल्प त्याच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर ते जेव्हा अनेक रूपांनी बाहेर पसरले, त्यावेळेला हा त्या एका चैतन्याचा परिणाम आहे. एकामुळे अनेक झालं. म्हणजे अनेक होत का? ब्रह्म एकच आहे ना, आत्मा एकच होता ना. मग हे जे ब्रह्म एक होतं ते अनेक कसं काय झालं? तर त्याचा परिणाम आहे. त्याला होता परिणाम. संख्या झाली जास्त म्हणून सांख्यांचं मत आहे. अशा प्रकारे 3 वाद आपल्याला आपण पाहिले. ते अजातवाद पाहिला, दुसरा विवर्तवाद पाहिला, तिसरा हा परिणामवाद पाहिला. आता हे वाद लक्षात नाही राहिले तरी चालतील, पण मुख्य तत्व लक्षात ठेवा. या जगामध्ये आपल्याला आपण जगतो आहोत आणि जोपर्यंत जगतो आहोत तोपर्यंत आपल्याला खरं तत्वज्ञान कळलं पाहिजे. शब्द एखाद्या लक्षात नाही राहणार आहे, त्याची गरजही नाही. काही ज्ञानोबा शब्दांचंच खंडन करून घ्यायला. मुख्य विषय असा आहे की आपल्याला या सगळ्या प्रकरणातून आत्म्याकडे जायचं आणि ते आत्मचैतन्य अखंड नित्य
जसेचा तसंच आहे, त्याच्यामध्ये कुठे काही परिणाम नाही, त्याच्यामध्ये विवर्त नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणताही वाद नाही, ते आहे तसंच आहे. हे जाणण्यासाठी आपल्याला हे वादविवाद आपल्याला चाललेले असतात. आता आपल्याला द्वैत आहे का अद्वैत आहे म्हणून जगात असं विचार. द्वैत म्हणजे दो आणि अद्वैत म्हणजे एक. मग एक आहे का दोन आहे का म्हणून आपण अहो आम्हाला द्वैत दिसत सगळीकडे, एक कधी दिसतच नाही, कारण एक जे दिसणार आहे ते कधी दिसत नाही, आणि जे दिसत ते द्वैत दिसत. अरे राम, पंचायत गजांची दिसण्यामध्ये द्वैत आहे आणि असण्यामध्ये अद्वैत आहे. मोठा विचित्र प्रकार आहे. आता असणं काय आहे तर असणं म्हणजे हा चैतन्याचा आत्म्याचा भाव आहे. आत्मा एकच आहे. आत्मा एक आहे म्हणून तो अद्वैतात असतो, एकत्वात आहे. आणि हे जे जग आहे ते द्वैतात आहे. जगामध्ये द्वैत आहे आणि आत्म्यामध्ये अद्वैत आहे. म्हणून आपले सगळे साधू संत सत्पुरुष जेवढे झाले त्यांनी हेच सांगितलं की आपल्याला द्वैतातून अद्वैताकडे जायचंय, द्वैतातून अद्वैताकडे जायचंय, त्या दोन मधून एकाकडे जायचंय आपल्याला. ही जी द्वंद्व आहेत जगामध्ये पसरलेली द्वैताची, ती सगळी द्वंद्वतातून आपल्याला त्या एका अद्वैतामध्ये जायचंय. म्हणून आपल्या सगळ्या साधू संतांनी हेच तत्वज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवलेलं आहे. हे तत्वज्ञान श्रुतीने सांगितलं, वेदांनी सांगितलेलं तत्वज्ञान. म्हणून हे वेदांचं तत्वज्ञान आपल्या सगळ्या साधू संतांनी सोप्या भाषेत आणून सगळ्यांना सांगितलेलं आहे. अशा प्रकारे द्वैत आणि अद्वैत, त्यानंतर आपल्याला हे जे जग आहे या जगाची प्रमाण पण सांगितले. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, प्रमाणाने हे जगाचं ज्ञान होतं. परंतु आत्म्याच्या ठिकाणी कुठलंही प्रमाण लागू नाही, आत्म्याच्या ठिकाणी कुठलाही शब्द जात नाही, आत्म्याच्या ठिकाणी अविद्या नाही, आत्म्याच्या ठिकाणी द्वैत नाही. अशा प्रकारचा हा विषय चाललेला आहे. आत्म्यासंबंधी ज्ञान आपल्याला समजून सांगताय. आता 41व्या ओळी येते बघा. या 41व्या ओळीमध्ये सुद्धा अविद्येचं स्वरूप सांगता येत नाही बाबा. अविद्ये फार भर ज्ञानाचा, कारण या अविद्येनेच आमचा नाश केलेला आहे. आम्ही माणसं जी भ्रमिष्ट गेलो आहोत, भ्रमात सापडलेलो आहोत, ते अविद्येमुळे, द्वैतामुळे. म्हणून त्यामुळे आपल्या डोक्यातला हा भ्रम काढण्यासाठी वारंवार अविद्येचं स्वरूप सांगतायत आणि अनेक दृष्टांत देऊन सांगतायत की नाही. बघ आता 41व्या ओळीमध्ये ज्ञानदेव म्हणतात, अविद्या नाशी आत्मा अशी नव्हे क्रमा, सूर्यांगी तमाजया करी. ज्यांना उदाहरण देऊन राहिले, दृष्टांत देऊन राहिले, युक्तीनं समजून सांगून राहिले. अविद्या नाशी आत्मा. अविद्या नष्ट झाली की मग आम्हाला आत्मा सापडतो असं जे म्हणतात लोक, की आमच्यामध्ये अविद्या फार भरलेली आहे आणि त्या अविद्येनं आम्हाला तो आत्मा कळत नाही.
अरे बाबा, मग आत्म्याच्या जवळ अविद्या नाहीये, मग तुम्ही त्या अविद्येला कसं काय तिथं दूर करणार? तिथं अविद्याच नाहीये. पण आमचा भ्रम आता असंच पक्का होऊन गेलेला आहे की अविद्या असल्यामुळे आत्मा दिसत नाही, कळत नाही. बरोबर आहे ते तुमचं म्हणणं, परंतु आत्म्याच्या जवळ तो अविद्येचा पसारा नाहीये. अविद्येच्या बाजूला आम्ही म्हणतो किंवा अविद्या असते, जसे ढग येतात आणि ढगामध्ये सूर्य दिसत नाही, तसं देव उदाहरण येतात. तसं हे जे आत्म्याचे जे स्वरूप आहे, रूप आहे, त्या रूपामध्ये अविद्या जाऊ शकत नाही, शब्द जाऊ शकत नाही, अज्ञान जाऊ शकत नाही. असं सांगतात की अविद्या नाशी आत्मा, की अविद्येचा नाश झाल्यानंतर आत्मा प्राप्त होतो, हे म्हणणं बरोबर नाही. आणि समजा ती अविद्या वास्तविक ती नाहीच आहे तिथं, आणि नसताना तुम्ही तिचा नाश झाल्यानंतर मला तो आत्मा दिसेल असं म्हणत बसता, तर ती अविद्या कधी नष्ट होती? जी गोष्ट कुठे नाहीये ती नाश कशी पावेल? नाही का? तिथं ती नाहीच आहे ना, ती वस्तूच नाही तिथं, मग तिचा नाश कसं काय धरून चालता तुम्ही? आणि ती नष्ट झाली की मग आम्हाला आत्मा दिसेल असं कसं म्हणतो? म्हणून ज्याला म्हणतात अविद्येचा नाश झाल्यानंतर आम्हाला आत्मा दिसेल किंवा आत्मा प्रगट होईल, हे म्हणणं बुद्धीला सुद्धा पटत नाही, विचारांना सुद्धा पटत नाही. बरं, कारण तिथं अविद्या नाहीच आहे. कशाप्रमाणे जन्म उदाहरण देतात, सूर्यांगी तमाजया गई. अरे, सूर्याच्या अंगाला अंधार चिटकलेला आहे का हो? पाहिलं कधी? सूर्यांगी तमा, तम म्हणजे अंधार. हे कसं म्हणावं किंवा तो सूर्याचा जो अंधार आहे थोडासा तो बाजूला केला की मग सूर्य दिसेल. अंधाराला बाजूला करून मग सूर्य दिसेल तुम्हाला? तिथं अंधारच नाही ना, अंधार राहू शकत नाही. सूर्याच्या प्रकाशापुढे अंधार नुसार राहू शकत नाही, टिकू शकत नाही. तसा आत्म्याच्या जवळ हा विद्येचा प्रकारच नाहीये. तेव्हा सूर्याला पाहण्यासाठी अंधार दूर करावा लागत नाही, तो अंधार आपोआप होऊन जातो. तो सूर्य उगवला रे उगवला की अंधार नावाची जी कोण काय असेल ती स्थिती ती नष्ट होऊन जाते, असं ज्ञानाला सांगतात. तशी ती अविद्या आहे. स्वयंप्रकाशित असा तो आत्मा जो आहे त्याच्या ठिकाणी ती अविद्या राहू शकत नाही, असं ज्ञानवा आपल्याला वारंवार सांगून राहिलेले. त्यानंतर पुढचा दृष्टांत देतात पाहता 42वी ओळी ते समाधान करतात ज्ञान आपल्याला. हे अविद्या तरी मायावी. आता तुम्ही धरूनच चालला की अज्ञान आहे, अविद्या आहे, माया आहे, माया आहे. कारण आम्ही पुष्कळ ठिकाणी वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, आमच्या डोक्यामध्ये भरलेलं आहे ते. मग ही जी माया आहे ना, आता ज्ञानोबा तुमचा समाधान करताय, आहे का ती माया? बरं आहे, धरून चला आहे म्हणून. मग ही जी माया म्हणून तुम्ही म्हणतात ती कशी आहे? हे अविद्या तरी माया. ही जी अविद्या आहे ना ही फार मायावी आहे. मायावी म्हणजे जादू करणारी. आणि काय करते ती? परी मायावीपणाची लपली.
ती अविद्या काय करते, मायावीपणा लपून ठेवते आपण. मायावीपणा म्हणजे खोटेपणा. ही अविद्या नावाची जी गोष्ट आहे ना, ती अविद्या फार मायावी आहे, जादूगारी नीती. आणि ती हा आपला मायावीपणा म्हणजे हा जादूपणा ती लपून ठेवते, ती कळू देत नाही. तरी मायावीपणाची लपवी साचा आली अभावी आपुला आहे. अविद्या तर खोटी आहे, परंतु आपला खोटेपणा ती लपवते असं आमचं म्हणणं जर आहे. तेव्हा अविद्येचा अभाव तुमच्या म्हणण्यावरून सिद्ध झाला. अविद्येचा अभाव आहे, पण तिने अविद्येने आपला मायावीपणा लपून ठेवलेला आहे. ती करू देत नाही, आम्हाला दाखवत नाही ती, म्हणून ती आम्हाला खोटी वाटते. मग तिने लपवलेलं आहे हे तरी बरोबर आहे का? त्या अविद्येने आपला मायावीपणा लपून ठेवलेला आहे असं म्हणून ती अविद्या आम्हाला पकडता येत नाही, धरता येत नाही, दिसत नाही असं जर तुम्हाला वाटतं, मग जी अविद्या आपला मायावीपणा लपून ठेवते, कळू देत नाही दुसऱ्यांना, मग तिचं जे स्वरूप आहे लपवणं खोटेपणाचं, तेच तुम्ही सांगते ना की ती मुळात नाहीच आहे, परंतु ती तुम्ही म्हणता आहे म्हणून. मग पण तिने ते लपून ठेवलेलं आहे. मग लपून ठेवलेली वस्तू कधी खरी असते का? मनुष्य विषय आता एका पुष्कळाला घरामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडतात. या लहान मुलाच्या हातून काही वेळेला आपल्या काही गोष्टी लपून ठेवाव्या लागतात आईला. कशा? ही जी पोरं असतात ना घरामध्ये असणारी, ही पोरं त्यांना कळलं की आईने आज असं असं काहीतरी चांगलं केलेलं आहे, खाऊ केलेलं आहे, कोणतं त्यांना आवडणारा, मग त्या करंज्या असो, शंकरपाळे असो, लाडू असो, काय जे असं बनवलेलं ते, त्या पोरांना एकदा का कळलं की आईने घरामध्ये काहीतरी चांगले पदार्थ केले आणि ते एकदा आपल्या हातावर दिले होते तिने, पण ते शाळेत जाण्यापूर्वी दिले, नंतर शाळेतून आल्यानंतर पुन्हा आपल्याला पाहिजे ते, पण त्या आईने ते लपून ठेवलेले असते. कारण ही पोरं जर लटकली त्याला तर ते किती खातील आणि काय करतील, नासडी करून टाकतील, सांडासुंडी करून टाकतील, म्हणून आई काय करते, लपून ठेवते त्यांच्यापासून. आता लपून ठेवलेले पदार्थ जे आहेत ते या पोरांना माहिती नाही कुठे लपून ठेवलेले. मग लपून ठेवलेला पदार्थ खाता येईल का यांना, म्हणून तर लपून ठेवले ते, यांना खाता येऊ नये म्हणून. लपून ठेवलेला पदार्थ कधी खाता येतो का? नाही. तशी ही जी माया आहे तिने आपला मायावीपणा लपून ठेवलेला आहे. मग तो खरा आहे का? नाही. तेव्हा लपवलेला जो भाग आहे तो लपवलेला भाग अभावात्मक असतो. अभाव म्हणजे अनुपस्थित राहतो, उपस्थित नाहीये, हजर नाहीये. ते म्हणजे अनुपस्थित आहे, हजर नाहीये, अभाव आहे ज्याचा, त्याचा काही उपयोगच नाही ना. तशी माया जर आपला मायावीपणा लपून ठेवत असेल तर तिचा काही उपयोगच नाही. मग हे सांगायला हे अविद्या तरी माया आहे, तरी मायावीपणाची लपवी साचा आली अभावी आपुलाही. आणि मग ती आपल्या अभावाचा सत्यपणा दाखवते.
ती लपून ठेवते आपला मायावीपणा. विद्या जर आहे म्हणता तुम्ही, आणि ती जी ज्या अर्थी दिसत नाही म्हणून तिने आपला मायावीपणा लपून ठेवलेला आहे असंच मी म्हणता. मग याचा अर्थ असा की त्यावेळेला मायेचा अभाव सिद्ध झाला. ती अभावातली गोष्ट उघडी ना, लपून ठेवली म्हणजे अभाव झाला ना. जसं त्या आईने ते पदार्थ लपून ठेवले तर पोराला खाता येत नाही आता, मग त्याचा अभाव झाला ना. आणि अभावाचं ते खाता येतं ना पोरांना. वास ते येतोय चांगला, कुठेतरी आहे ठेवला आईने. पोरं हुशार असतात फार. आईने ते बनवलं होतं चांगलं छान, वास यायचा, कुठेतरी ठेवलाय पण वास तर घेत कुठे बघतो. वास तर येतो पण तो लपवलेला असल्यामुळे खाता येत नाही. आता काय करणार, वास थोडं खाता येतो. पदार्थांचा वास खाता येत नाही, कारण वास सुद्धा त्या अविद्येसारखाच राहतो. कारण वास पदार्थांचा जरी असला तरी पदार्थ खायचे असतात, वास खाता येत नाही, है की नाही. समजा आईने म्हटलं अरे वास खाऊन घ्या थोडासा, जा ते करून वास कुठे खाता येतो का, कारण पदार्थांचा वासामध्ये अभाव आहे. तशी ही जी अविद्या आहे ही अविद्या मायावी आहे आणि तिने आपला मायावीपणा लपून ठेवलेला आहे असं समाधान आपलं करतात. जर तुम्हाला असं वाटतच असतं की अविद्या आहे तर ठीक आहे बाबा आहे, परंतु ती अभावात्मक आहे, तिने आपला मायावीपणा लपून ठेवलेला आहे असं ज्ञानवा सांगतात. हे आपल्या समाधानासाठी सांगण्याने ज्ञानवा. आता 43वी ओवी येते. या 43व्या ओवीमध्ये ज्ञानवा आपल्याला सांगतात बहुता परियशी अविद्या नाही अपैशी. आता बोलू हातवशी कवनावरी. आता बोलू हातवशी कवनावरी. का म्हणतात ज्ञानोबा, आता पावेतो पुष्कळ प्रकाराने आम्ही तुम्हाला हा विद्येचा प्रकार सांगितला. अविद्या कशी आहे, अविद्या कशी आहे, अनेक दृष्टांत देऊन सांगितलं. बहुता प्रियशी अविद्या नाही, अविद्या नाहीच हे तुम्हाला अनेक प्रकारांच्या दृष्टांताने युक्तीने पटवून दिलेले आहे असं ज्ञानोबा सांगणारे. मग आता पहा की शब्दाने कुणावर आता चाल करावी आणि त्या विधीचा नाश करावा. हा ज्या शब्दांनी, ज्या शब्दज्ञानाने तुम्ही या विधीचा नाश करू इच्छिता तो शब्द त्या विद्येला कुठे मारेल, मग कुठे जाईल तो तिचा घात करायला विद्येचा. ती जर नाहीच आहे, नसलेल्या विद्येला हा शब्द मारेल का मग, तर शब्दाला तसं करताच येणं शक्य नाही. असलेल्या गोष्टीला काहीतरी मारणं शक्य आहे, बदलणं शक्य आहे, पण नसलेली जी गोष्ट आहे तिला शब्द काय करेल. म्हणून शब्दाला अविद्या दूर करण्याचं काहीही सामर्थ्य नाही. अविद्या जिथं नाहीये तिथं शब्द कस काय तिला मारेल आणि दूर करेल. म्हणून आमचा सगळा भरोसा अविद्या दूर करण्यासाठी शब्दांवर आहे. म्हणून आम्ही नाना प्रकारचे ग्रंथ वाचतो, नाना प्रकारचे शब्द वाचतो आणि अशासाठी वाचतो की आमच्या अंतकरणामध्ये भरलेली ही जी अविद्या आहे ती अविद्या नष्ट होईल. तात्पर्य शब्दाला अविद्या दूर करता येत नाही, कारण शब्दाला आत्म्याजवळ जाता येत नाही आणि आम्हाला तर ती अविद्या दूर करून आत्मदर्शन घ्यायचंय आणि मग
तो शब्द त्या विद्येला कसा मारेल, त्यांची मुळातून अस्तित्वात नाही असं ज्ञानोबा सांगून राहिले. पुन्हा या ठिकाणी शब्दाचं खंडन करून राहिले. शब्दाचा काही उपयोग नाही. म्हणून शब्दज्ञानी जी माणसं असतात, शब्दांनी ज्यांना ज्ञान झाले आत्म्याचं, आत्म्यासंबंधी ज्यांनी शब्दांनी ज्ञान मिळवलं, आत्मा कसा आहे, असंग आहे, हा तो अव्यक्त आहे, तो निराकार आहे, तो निर्गुण आहे, हे सगळे शब्द आहे. आणि याला लोक का समजतात, आत्मज्ञान. आत्म्यासंबंधी ते शब्द आहे, आत्म्याचे ते गुण दाखवतात, परंतु त्यामुळे आत्म्याचा अनुभव नाही. त्यामुळे आत्म्याचा अनुभव येतो का? समजा आम्ही किती बडबड केली, आत्मा असा आहे, आत्मा तसा आहे, आत्मा असा आहे, असा नाही, असा आहे, असा आहे, किती जरी सांगत सुटलो तरी हे सगळं शब्दांची बडबड आहे. शब्दांच्या बडबडीने आत्म्याचा अनुभव कसा येईल? असाधी गोष्ट आहे. ताट भरून पुढे आलं आणि थांबाव, जेवायला बसू नका, मी तुम्हाला आता या ताटामध्ये जे वाढलेले पदार्थ आहे ना, त्यांच्याबद्दल माहिती सांगतो. थांबा, तुम्ही घेऊ नका एवढं. अहो, आम्हाला भूक लागली, तुम्ही काय सांगत बस? नाही बरं, तुम्ही ऐका जरा, आमचं ऐकून तर घ्या. चाललं तुमचं प्रवचन. हा जो पदार्थ आहे ना, हा पदार्थ याच्यापासून असं तयार केलेला आहे, म्हणून तो अतिशय चांगला आहे, तो पुष्ट आहे, तो तुम्हाला बल देईल आणि तो ताकद देईल. आता हे जे वर्णन चाललेलं आहे ते खाणारे बिचारे म्हणतात, आणि आम्हाला भुका लागलेल्या आहे, बाबा तू आता तुम्ही बोललं तर आम्हाला खाऊन तर पाहू दे, हे कसं काय? पण त्याच्या ऐवजी जर शब्दांनीच आम्ही त्याचं वर्णन करत बसलो तर शब्दांनी पोट भरेल का? शब्दांनी पोट भरत नाही. ते प्रत्यक्ष तो वाढलेले पदार्थ जेव्हा तोंडात जातील घासाच्या रूपाने, तेव्हा पोट भरेल आणि मग वाटेल आम्हाला की हा असं असतं बरं का ते. तात्पर्य, आत्म्याचंही ज्ञान शब्दांनी होत नाही. करा वर्णन त्याचं. देवाचंही वर्णन, आत्म्याचंही वर्णन करतात, देवाचं वर्णन करतात. अरे असा देव आहे, तसा देव आहे, तो असा करतो, तो आम्हाला असं वाटतं. हे सगळं शाब्दिक आहे. म्हणून शब्दांनी केलेली कितीही देवाची वर्णन, आत्म्याची वर्णन, ब्रह्माची वर्णन ही शाब्दिक वर्णन आहे आणि त्यामुळे अनुभव येणार नाही. अनुभव हा वेगळा असतो. म्हणून ज्ञानोबा आपल्याला अनुभवाकडे घेऊन चालले, अमृताचा अनुभव देण्यासाठी घेऊन चाललेले, शब्दांची बरोबर ऐकायला नाही. म्हणून शब्द हा निरुपयोगी आहे. आत्म्याचा अनुभव देण्याच्या बाबतीमध्ये बिलकुल निरुपयोगी येतो. त्याच्याने कधीच आम्हाला अनुभव येणार नाही. आणि लोक त्याच भ्रमामध्ये असतात की आम्हाला आत्मज्ञान झालं नाही. अहो, ते मोठे आत्मज्ञानी काय बोलतात, ते का सुंदर बोलतात ते आत्म्यासंबंधी. अरे बाबा, असं वाटतं ते आत्मज्ञानी. अशा प्रकारचा भ्रम डोक्यामध्ये झालेला असतो. तेव्हा शब्द ज्ञानाने आत्मानुभव येत नाही हे ज्ञानोबा वारंवार सांगून राहिले. साधकांनो सावध व्हा. अनुभव ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो, आत्म्याचा. दुसरा कोणी देऊ शकत नाही. गुरु सुद्धा तुम्हाला आत्म्यापर्यंत नेण्याची साधना देतात, आत्मानुभव देत नाही. ज्ञानोबा सुद्धा हा आत्मानुभव सांगून राहिले तुम्हाला, अनुभव देत नाहीये ते. तात्पर्य असं की आत्मानुभव येण्यासाठी आम्हाला सद्गुरूची आवश्यकता आहे, परंतु सद्गुरू सुद्धा आत्मानुभव देण्यासाठी साधना देतात. आणि मग त्या अनुभवाने तुम्ही स्वतःच अनुभव घेता, त्या साधनेने तुम्हीच अनुभव घेता.
आत्म्याचा अनुभव ज्याने त्याचाच घ्यायचा आहे, तो दुसरा कोणी असा काढून देत नाही, हा घे माझा आत्मा, तो घे, अनुभव घे, असे ते. तेव्हा विक्षिप्त कल्पना आपल्या डोक्यामध्ये शिरलेल्या असतात. प्रत्येकाचा आत्मानुभव हा त्यालाच घ्यावा लागतो. जसं माझं पोट भरण्यासाठी मला जेवावं लागेल. तुम्हाला जर म्हटलं, अहो माझं पोट भरण्यासाठी तुम्ही 2-4 गॅस खाऊन घ्या ना, तुम्हाला म्हटलं तुम्ही थोडस खाऊन घ्या ना, अहो मला पाणी प्यायचं ना, तुम्ही थोडस पाणी पिऊन घ्या ना, त्याचा फायदा मला घेतला. म्हणून आत्म्याचा अनुभव हा ज्याचा आत्मा ज्याच्यामध्ये आहे त्याने त्याला तो घ्यावा लागेल अनुभव. म्हणून अनुभव हा जो आहे तो ज्याने त्याचाच घ्यायचा असतो, असा हा प्रकार आहे. म्हणून जाणू आपल्याला त्यांचे अनुभव सांगतायत, ते अनुभव देत नाही तुम्हाला. हे पाहू, मला असा अनुभव आलेला आहे असं सांगू शकता तुम्ही सुद्धा. तुम्हाला अनुभवाला तुम्ही सांगू शकता. चटणी तिखट झाली, अनुभव तुम्हाला आलेला आहे, तुम्ही सांगू शकता की ही चटणी तिखट आहे, अनुभव आहे तो. अनुभव हा ज्याचा त्याने घ्यायचा असतो. मी जर म्हटलं की अहो तुम्ही खाऊन पहा चटणी कशी झाली, मग मला सांगा, त्याला जर ती तिखटच वाटली नाही तर तो म्हणे चांगली आहे, आणि मी जर खाऊन पाहिजे तर मला तिखट लागते. अरेच्या, मग आता एकच काय झालं, म्हणजे अनुभवामध्ये फरक आला. म्हणून ज्याचा अनुभव त्यालाच उपयोगाला येतो, तोच खरा असतो, असे ज्ञान आपल्याला समजून आलेले. हा सुंदर विषय सत्संगाची संपलेली आहे. हा सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.